आई, काय झालं? बोलायचं होतं. बोला की. माझं एक काम कराल? अधिपती तुमचा ऐकतो ना, तुम्ही जरा समजावाल त्याला. अहो, काय समजावायचंय? आई, कसा वागतो तो, कसं बोलतो. ती त्याची सख्खी आई आहे ना, जन्मदात्री. त्याला कळत नाही आपल्या आईशी कसं वागायचं. वय पण तो माझ्याशी काय वेगळं बोलणार आहे? तुमच्याशी भांडण झालं तर तुमच्याशी चिडून बोलल, माझ्याशी शांतपणे बोलल. पण मुद्दा तोच असेल ना व? पण त्याच्या कुठल्याच मुद्द्याला काही अर्थ नाहीये. आई, तुम्हालाही माहिती आहे, मी भुवनेश्वरी बद्दल बोललो, तुम्हाला राग आला असेल. पण मी काही चुकीचं बोललेलो नाहीये. आणि हे अधिपतीला कसं कळत नाही? हे बघा, अशी घाई करून चालणार नाही. त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे ना. किती वेळ द्यायचा आई? आणखी किती वेळ द्यायचा? एका आईनं आणखी किती वाट बघायची? आणि काय असं जगावेगळं मागते ती? साहेब, तुम्ही खरंच आला? आई साहेब, तुम्ही खरंच आलाय. मला भास तर होत नाही ना. हो मास्तर नाही, मला चिमटा काढा तुम्ही. ती भुवनेश्वरी मॅडमच आहेत. आई साहेब, आई साहेब तुम्ही आलात. शेवटी गणपती बाप्पाने आमची प्रार्थना ऐकली. आई साहेब, 10 दिवस मी बाप्पाला सांगत होतो, आमच्या आई साहेबांनी घेऊन ये, आमच्या आई साहेबांनी घेऊन ये. शेवटच्या दिवशी तर मी त्याला म्हणला, त्या दिवशी म्हणलं, बाबा आता तू चाललायस, आता आमच्या आई साहेबांनी पाठवून दे रे बाबा, आता खरं होणार नाही. तर आमची प्रार्थना ऐकली. आई साहेब तुम्ही आला. तुम्ही कुणीकडे होता? हा, कुणीकडे होता? काय करत होता एवढे दिवस? आई साहेब तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं. आई शपथ, मी तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं. तुम्हाला विश्वास नाही बसणार. अख्ख्या महाराष्ट्रभरात माणसं कामाला लावली होती, सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावली होती. तुमचा काहीच पत्ता नाही हो आई साहेब. साधा फोन नाही, काय नाही. फक्त एक फोन केला तुम्ही, त्याच्यानंतर काय फोन नाही, काय नाही. आणि त्या नंबरवर मी फोन करतो, तुमचा फोनच लागत नव्हता हो आई साहेब. कुठे होता तुम्ही? तुमच्याशिवाय घर खायला उठलं होतं आई साहेब. तुमच्याशिवाय हे घर म्हणजे देवाशिवाय मंदिर होतं. शेवटी देवानं माझी प्रार्थना ऐकली, तुम्ही आला आई साहेब. आता मला आयुष्यात दुसरं काय नको देवाकडनं, तुम्ही आला. आमची देवी परत आली. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या आई साहेब. एवढ्या दिवसात तुमचा आशीर्वाद घेतलेला नाही. आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. जग जिंकून या म्हणा की. जग जिंकून या. हा, अधिपती, आई साहेब खरंच मला खूळ लागायची पाणी आले आता हा आनंदाने. तुम्ही बसा, तुम्ही आधी बसा इथं. बसा इथं. योच तुमचा डोसक्याचा फिरणारा हात सतत आठवायचा आम्हाला आई साहेब. आता ह्यो हात कवा काढून घेऊ नका तुम्ही आमच्या डोक्यावरून. कवाच आमच्यापासून दूर जाऊ नका. आम्ही इथं घरात नाही बघून त्याला डाव साधला, तुम्हाला घराबाहेर काढलं. तुम्हाला किती यातना झाल्या असतील आम्हाला कल्पना आहे आई साहेब. आम्हाला एवढा त्रास होत होता, तुम्हाला बी लई त्रास झाला असणार मला चांगलं माहित आहे. मग माझं बी डोसकं लई फिरलं होतं आई साहेब. मी 4 वाजता सूर्यवंशीला हाताला धरून घराबाहेर काढणार होतो. पाण्यात बघतो होतो माणूस. ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. आता सगळं चांगलं होणार आहे साहेब. अधिपती, आता तो विषय नको. मॅडमना त्रास नको व्हायला. मॅडम इतक्या दिवसांनी परत आल्या. मॅडम कुठे होतात तुम्ही? तुम्ही एकदा फोन केलात आणि त्यानंतर हा, त्याच्यानंतर परत काय तुमचा फोन नाही, काय नाही. एकदाच तुमचा फोन आला, तेवढाच. जीव जायची पाळी आलती इथं. तुमच्याशिवाय काय अस्तित्वच नाही हो आई साहेब आमचं. रडू नका आई साहेब, आता रडू नका. तुम्ही रडू नका. आता बास झाला रडायचं. आता बास. इथनं पुढे एक क्षण बी तुम्हाला या घरात काहीच त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. शब्द आहे माझा. आतापासून मी बेसावध होतो, पण आता नाही. तुम्ही बोलणं काय झालं बरं माझ्यासोबत? बोला. आल्यापासून तुम्ही काहीच बोला नाही, सगळं मीच बोलायला लागले.
तुम्ही चिडलाय काय? राग आलाय तुम्हाला माझा? तुम्हाला शक्य झालं तर मला माफ करा आईसाहेब, पण खरं सांगतो मला माहित नव्हतं मी तिकडे फिरायला गेल्यावर हे 4 वाजता दिवशी असं काहीतरी करून ठेवल. मी इथं असतो तर त्यांची हिंमतच झाली नसती. त्यांनी डाव साधला आणि मला तो डाव लक्षात आला नाही. मी तुम्हाला केवढे फोन केले त्याच्यानंतर तुम्ही एका बी फोनला काहीच उत्तर दिलं नाही. तुम्हाला फोनच लागत नव्हता. तुम्हाला राग आला असेल माझा, साहजिक आहे, पण जसं जसं एक एक दिवस जात होतं माझ्या काळजाचं पाणी पाणी होत होतं आईसाहेब. तुम्ही बोला आता बोला, एक शब्द तरी बोला, काहीतरी बोला. बोला 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 आईसाहेब, बोला, असं करू नका, बोला. अधिपती, अधिपती, आईसाहेब म्हणालास तू आज मला. खूप बरं वाटलं. माझ्या मांडीवर डोकं ठेवलंस, तुझ्या केसातून हात फिरवू दिलास.